किती वेळा तुला सांगितलं होतं ग वेडेपणा करू नको म्हणून. अरे पण मी काळजी घेत होते. अगं संगीता, या घरामध्ये भिंती नाही का नाहीत एवढं सुद्धा कळत नाही का तुला? त्याचीच काळजी वाटते आता मला. म्हणजे मॅडमना संशय आलाच कसा की मी कुणाशी बोलते ह्याचा? भेदरलेल्या कोकरासारखा चेहरा करून घरात फिरत असतेस, कोणालाही कळेल तू काहीतरी लपवती असते. काय रे, पोलीस मला घेऊन गेल्यानंतर काय म्हणाले मॅडम? काय म्हणणार, कौतुकच करत होते तुझं खूप. चिडले असतील ना खूप? भयंकर. मला काही कळतच नाहीये, नंतर कशा काय माझ्याशी एवढं प्रेमाने वागल्या त्या? हे त्यांना काळजी वाटली तुझी. काळजी? आणि माझी? हो. काही दिवसांपूर्वी उकळता चहा प्यायला लावला होता त्यांनी मला, आठवतंय ना? तेव्हा नाही वाटली काळजी माझी. अगं होतं असं कधी कधी. आता किती टेन्शन मध्ये आहेत त्या, त्यामुळे जरा अशा विचित्र वागतात. सोडून द्यायचं का आपण? तू बरी बाजू घेतोय सास त्यांची. ए, मी त्यांची नाही तुझी बाजू घेतोय बरं का. मॅडमने तुला घराबाहेर काढलं असतं तर काय केलं असतंस ग तू? कुठे गेली असतीस? त्याचा विचार मी केलाय. काय विचार केला? मी सोडतीये ही नोकरी, मी गावी जाईन. तू असा वेडेपणा करू नकोस बरं का. हा विचारच काढून टाक डोक्यातनं. का? मला ह्या पोलिसांच्या वगैरे भानगडी नकोयत रे, भीती वाटते मला. अगं बाई, तू जर नोकरी सोडून गेलीस तर पोलिसांचा संशय वाढेल तुझ्यावरचा. हो हो काय हो? वाढणार नाही का? चौकशीसाठी बोलवलं आणि गावी पळून गेली म्हणून. अरे पण मग मी आता करू तरी काय? अगं आत्तापर्यंत जे करत आली ना तेच करायचं. आपण आपलं घरातलं काम चोख करायचं. आणि त्या मीरा मॅडमला फोन करणं तेवढं बंद कर, नाही का? संगीता, काय का पोलीस चौकीमध्ये नक्की झालं तरी काय? फार फार पिसं काढली असतील ना तुझी. नाही, खरं तर चांगलंच बोलत होते. खूप प्रश्न विचारले त्यांनी. हो. पण मी पण सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दिली. सगळं सांगितलं मला माहिती होतं. सगळं म्हणजे? सगळं म्हणजे हेच, घरी कोण कोण येत होतं, सारखं सारखं कोण येत होतं, पहिल्यांदाच कोण आलं, कोण आल्यावर मॅडम कशा वागायच्या, सगळं काही. पण हे भलतं सलतं काही बोलली नाहीस ना? भलतं म्हणजे? आता मला सांग, त्या दिवशी वाघमारे साहेब आणि तो मुलगा आला होता मॅडमना भेटायला. त्यांच्या बोलण्यात अजय ठाकूरांच्या लग्नाबद्दल विषय निघत होता सारखा. हे वेगळंच नाही वाटत? आता त्या दोघांनी अजय ठाकूरांच्या लग्नाबद्दल बोलण्याचं कारणच काय? मला विचित्रच वाटलं हे सगळं. मी सांगितलं. हो. मी निघतो संगीता. काय झालं? अगं काही नाही, बराच उशीर झालाय ना आणि बराच वेळ चेहरा दिसला नाही तर मॅडम ओरडतील ग मला. त्या कसल्या ओरडतायत? झोपल्या असतील त्या कधीच. माझ्याजवळ आल्या ना तेव्हाच झुलत होते. बरं, तरी मी जातो. उद्या बोलू आपण. हां. हॅलो, कशी आहेस नेहा? ठीक आहे. ठीक का ग? छान का नाही आहेस? अगं हेच तर दिवस असतात आनंदी राहायचे. तुला सांगते, लग्न आधीचे दिवस म्हणजे सगळ्यात सुंदर दिवस असतात आयुष्यातले. हो, खरं तर तसेच असायला हवेत. मग नाही आहेत का? नाही, आहेत ना. नक्की ना? हो. नेहा मला सांग, मिस्टर अजय या केसमध्ये अडकलेत म्हणून तुला वेळ देऊ शकत नाही आहेत का? नाही नाही, तसा काही प्रॉब्लेमच नाही आहे. उलट मला खूप आवडतं तो त्याच्या कामावर एवढं प्रेम करतो ते. हाऊ स्वीट. तुझं हेच मत लग्नानंतरही टिकू दे म्हणजे झालं. टिकेल. नेहा, तुझ्या बोलण्यात आज शंका काय येते मला? नाही नाही. काय झालंय नेहा? काही टेन्शन आहे का? मी बोलू मिस्टर अजयशी? नाही, नको.
नेहा, कधी कधी कमी ओळख असलेल्या माणसाशी ना जास्त कम्फर्टेबली बोलता येतं. जवळचा माणूस पटकन जजमेंटल होतो ना, हे बरोबर ते चूक असा निर्णय देऊन मोकळा होतो. आणि दरवेळेला आपल्याला हेच ऐकायचं असतं असं नाही ना. म्हणून म्हणते की कदाचित माझ्याशी ते कम्फर्टेबली बोलू शकते. ह्युमन सायकोलॉजी आहे ग, बाकी काही नाही. हो, पण तरीही अजयला नाही आवडणार. हेलो. हेलो तिवारी. अरे मैडम कहाँ गई है सुबह सुबह? हमको नहीं मालूम, हम गाड़ी चला रहे हैं, बाद में बात करते हैं. अरे सुन सुन, उनको बोलना मेरा अर्जेंट काम है. ठीक है. का ग, का नाही आवडणार? अजयचा काही प्रॉब्लेमच नाहीये, पण माझ्या मम्मा पप्पाचा या लग्नाला विरोध आहे. विरोध का पण? आहेत त्याची बरीच कारणं. आता ते माझ्यासाठी दुसरी स्थळंही बघतात. अरे बापरे, स्थळ पण बघायला लागले का? काल मला बघायला मुलगा आला होता. त्यांना तो फारच आवडलाय. तेव्हापासून ते खूपच प्रेशराईज करतायत मला. हॅलो. हा हा, बोल बोल. खरं तर आधीच इतके टेन्शन्स आहेत अजयला, आणि त्यात आता हे सगळे कॉम्प्लिकेशन्स. मलाच खूप गिल्टी वाटतंय. खरं तर त्याचं आत्ता लक्ष केसवर असायला पाहिजे, तर त्यात आता हे सगळे प्रॉब्लेम्स. बिचारा, त्याचीच धावपळ होतीये सगळीकडे. खरंय, पण काय करणार, होतं असं कधी कधी. आता तर मलाच गिल्टी वाटायला लागलंय. तुम्हाला का? कारण केसचा तपास लवकर लागावा असं म्हणून मीच मागे लागली आहे ना त्यांच्या. पण तुमचाही कन्सर्न बरोबर आहे ना. एनिवे, तुला काही लागलं तर सांग मला नक्की. हो, आणि भेटूयात परत. बरं वाटलं त्या दिवशी तुला भेटून. थँक्यू. मला पण. बाय बाय. तिवारी, गाड़ी रोको. मैडम, शरद का फोन आया था, आपसे कुछ बात करनी है उनको. मैं बाद में बात करती हूँ. शोधून शोधून तो अजय सापडला का ग तुला? किती उद्धट मुलगा आहे. ती बोलला काल तो. इतके दिवस तुझी तक्रार होती की तो काहीच बोलत नाही. अगं पण म्हणून असं डायरेक्ट उद्धटासारखं बोलायचं? मोठ्या माणसांशी बोलायची काही पद्धत असते नेहा. मम्मा, तूच भाग पाडलेस त्याला असं सगळं बोलायला. बास नेहा, उलट उत्तर देऊ नकोस. एवढी सुद्धा मोठी झाली नाहीयेस तू अजून. अच्छा, म्हणजे मी काहीच बोलायचं नाही का? तू म्हणशील ते मान खाली घालून मान्य करायचं. अगं नेहा, मी इतकं रक्त आटवते तुझ्यासाठी आणि तू सारखी आपली माझ्या विरोधात बोलतेस. मम्मा, अगं मलाही आवडत नाहीये हे सगळं, पण तू का अजयच्या विरोधात गेलीयस अचानक? थकले मी याचं कारण सांगून सांगून तुला. नकोच सांगूस मला तुझी कारण, कारण मला ऐकूनच घ्यायची नाहीये. छान, त्या अजयच्या संगतीत राहून तू सुद्धा उद्धट झाली आहेस आता. उद्धट नाही, धीट झाले. नेहा, बास बास करा आता. तुम्ही दोघी एकमेकींचं शांतपणे ऐकून घेणार आहात की नाही? खूप ऐकलं मी आजपर्यंत, दोघांचं खूप ऐकलं मी तुमच्या. पण आता इथून पुढे ऐकून घेणार नाही. माझी सहनशक्ती अगदी संपून गेलेली आहे. आता मी काही करणार नाही. खरंच जे काय करायचं आहे ना ते तुम्ही करायचं. तुम्ही फोन करा अजयला लगेच आणि त्याला सांगा की उद्यापासून या घरात एक पाऊल सुद्धा टाकायचं नाही. मम्मा. हो. मंजुषा, नमस्कार बाबा. करेक्ट, तुझा बापच बोलतोय. कोण? PSI अजय ठाकूर. मॅडम, जाम राडा झालाय मॅडम. म्हणजे? थोड्या वेळ पहिले नेहाला फोन केला होता. हा, मग तिथे अजय ठाकूर होता मॅडम. त्याला सगळं कळलंय. आता काय होणार?